आयसीसी महिला विश्वचषकावर पहिल्यांदाच नाव कोरणाऱ्या भारतीय संघाचं आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभिनंदन करण्यात आलं। याबाबतच्या अभिनंदन प्रस्तावाला मंत्रिमंडळानं मान्यता दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय संघाच्या या घवघवीत यशाबाबत गौरवोद्गार काढले। भारतीय संघातील महाराष्ट्राच्या खेळाडू स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्स आणि राधा यादव यांना या ऐतिहासिक विजयातील भागीदारीसाठी सन्मानित करण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला। भारतीय महिला फुटबॉल लीग स्पर्धा यावर्षी 2 टप्प्यात घेतली जाईल असं अखिल भारतीय फुटबॉल संघटनेनं घोषित केलं आहे। लीगचा पहिला टप्पा 20 डिसेंबर ते 6 जानेवारी तर दुसरा टप्पा पुढल्या वर्षी 20 एप्रिल ते 10 मे या कालावधीत होणार असल्याचं संघटनेनं जाहीर केलं आहे।